नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांधल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. कालचा सगळा निकालाचा दिवस होता आणि कशा प्रकारे निकाल राज्यामध्ये 29 महानगरपालिकेचा लागलेला आहे तुम्हा सगळ्यांना आता तो माहिती झालेला आहे. सगळ्यात सर्वांचं लक्ष जे मुंबई महानगरपालिकेवर होतं, त्या ठिकाणी देखील महायुतीची सत्ता आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार आहे. ठीक आहे, त्याच्यावर आपण वेगळा व्हिडिओ करूया. परंतु आपण आपलं स्थानिक पातळीवरचं जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा बोलूया. आणि आजची मी बोलतोय, आज शनिवार आहे, उद्याचा रविवार आणि परवापासून खऱ्या अर्थाने अर्ज दाखल करायला विविध पक्षांचे म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी, इतर सगळेच परिवर्तन विकास आघाडी, महायुती यांचे कार्यकर्ते, उमेदवार, मोठी झुंबड, खालापूरला मोठी गर्दी सगळ्यांना बघायला मिळेल. म्हणजे खालापूर पुढचे काही दिवस असं हॉट आणि अशी गर्दीचा माहोल खालापूरला आपल्याला बघायला मिळेल. मूळ मुद्द्यावर आपण येऊया. मला 4-5 मुद्दे आपल्याला स्पर्श करायचे आहेत. एक तर उमेदवार ठरत नाही. आता उमेदवार ठरलेला आहे, परंतु हा मुंबईतला निकाल, त्याच्यानंतर राज्यामधले जे मोठे मोठे नेते आहेत, म्हणजे स्थानिक पातळीवर युत्या आघाड्या कोणाशी करायच्या याच्या बाबतीत आता आजपासून खऱ्या अर्थाने वर्कआउट व्हायला सुरुवात झाली आहे. आणि सगळ्याच पक्षांच्या, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, या सगळ्यांच्या बाबतीत आज मोठ्या सगळीकडे बैठका पार पडतात. म्हणजे आता आपण कर्जत खालापूर ह्या खालापूरच्या बाबतीत बोलायला झालं तर खालापूरची जी परिस्थिती आहे तर या ठिकाणी काल कर्जतच्या राष्ट्रवादी भवनमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नगरपालिकेला ही लोक एकत्र लढले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट शिवसेना हे पुन्हा एकदा एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. काल त्यांनी तशी अधिकृत घोषणा केलेली आहे. काही जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. काल खालापूरमधल्या आतकरगाव या जिल्हा परिषदेसाठी अंकित साखरे यांच्या पत्नी श्रद्धाताई अंकित साखरे यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून ती जागा दिलेली आहे. चौकची जागा ही ठाकरे गट लढणार आहे. पलीकडे कर्जतच्या 2 जागा जाहीर झालेल्या आहेत. परंतु हे सगळं आता परिवर्तन विकास आघाडीच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट हे एकत्र आलेले आहेत. याच्यात तिसरा एक भिडू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. तो म्हणजे तिसरा किंवा चौथा शेतकरी कामगार पक्ष हे देखील परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येईल. भारतीय जनता पार्टीला देखील आपली दारं खुली आहेत अशी काल सगळी त्यांची परिस्थिती होती. कालच्या जी पत्रकार परिषद कर्जतला पार पडली त्यांनी भारतीय जनता पार्टीला कुठे निग्लेक्ट केलं नाहीये. आणि स्थानिक शिंदेगड जो आहे त्याला जर आपल्याला इथं त्याच्याविरुद्ध ताकदीने लढावं लागेल किंवा लढण्यासाठी जर आपल्याला फोर्सफुली लढावं लागेल, लढण्यासाठी जी ताकद पाहिजे ती ताकद जर आपल्याला एकत्र करायची असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी, ठाकरे गट, शेका पक्ष, भारतीय जनता पार्टी, बीजेपी हे सगळे आपण एकत्र आलो तर विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि त्या सगळ्या शिंदेगड शिवसेनेला आपण काटशह देऊ शकतो, ताकदीने लढाई लढू शकतो. अशी मानसिकतेमध्ये हे सगळे इतर पक्ष आणि सगळे झाले आहेत. आता बघूया, 2 तर पक्ष एकत्र आलेले आहेत म्हणजे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून. आणि काल फायनल झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात तिसरा चौथा भिडू कोण येतोय हे सगळं बघावं लागेल. आणि आता ते उद्या साधारणतः ह्याच्यावर आज सगळ्या बैठका पार पडतात. आज शिवसेना शिंदे गटाची बैठक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे, शेतकरी कामगार पक्षाची बैठक आहे, भारतीय जनता पार्टीची बैठक आहे. सगळ्यांच्या बैठका आज पार पडतात कारण दिवस फार कमी उरलेला आहेत. आणि आजचा शनिवार आणि रविवार 2 दिवस हॉट होणार आहेत. माझी अशी माहिती की उद्या रविवार आहे, उद्या संध्याकाळी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. आमदार पत्रकार परिषद घेऊन त्या उमेदवारी देखील जाहीर देखील करू शकतात. काल एक पाऊल पुढे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे गटाने टाकलेला आहे. आणि चला, प्राथमिक पहिल्या टप्प्यात त्याने आपल्या 4 उमेदवाऱ्या ज्या काही जाहीर केलेल्या आहेत, कर्जतच्या 2, खालापूरच्या 2, चला एक पाऊल त्यांनी चांगलं टाकले असं म्हणावं लागेल. आता शिंदे गटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदे गटाचा जो का तिढा आहे तो तिढा सुटलेला आहे. आता झालं काय माहिती का, ते जाहीर करत नाही. अजून काही बारकावे आहेत, काही चाचपण्या आहेत काही ठिकाणी. म्हणजे आता आतकरगाव, विशेषतः आपण आतकरगावच्या बाबतीत बोलायला झालं तर नरेश पाटील यांच्यावर बरीचशी भिस्त आहे. आपण पहिल्यापासून तो बोलतोयच की नरेश पाटील ह्या व्यक्तिमत्वावर शिवसेना शिंदे गटाची भिस्त आहे. नरेश पाटलांच्या घरच्या मंडळींना इकडं घ्यायचं, त्यांना शिवसेनेची उमेदवारी द्यायची. मग त्यांना काय द्यायचं, त्यांना म्हणजे इन द सेन्स भारतीय जनता पार्टी जर बीजेपी आणि शिवसेना शिंदेगड एकत्र आलं तर त्यांना काय आपल्या पदरातून द्यायचं
कारण दोन मंडळ आहेत, एक तो रसायने तो चौक मंडळ आणि हा आपला खालापूर मंडळ. तर दोन मंडळामध्ये नेमकं भारतीय जनता पार्टीला काय द्यायचं याच्यावर सगळा खल सुरू आहे. तर मला असं वाटतं की खालच्या ज्या जागा आहेत म्हणजे सावरोळी असेल, पलीकडची वडगाव असेल पंचायत समिती आणि आचकरगावमधल्या काही पंचायत समिती असतील. आता खानावर तर देऊ शकत नाही, कारण भूषण पाटील ती तयारी केली आहे, परंतु मग ही द्यायची का, काय करायचं याच्यावर सगळा खल सुरू आहे. शिवसेना शिंदे गटात, हा सॉरी माफ करा, भूषण पाटील नाही, तिथं भाई शिंदे आहे. पुन्हा माझी गडबड नको व्हायला, तर मी शिवसेना शिंदे गटावर बोलतोय. तर शिंदे गटाची जी काय अवस्था आहे ती सगळी नरेश पाटलांना भिस्त आहे. आता नरेश पाटील यांचा पक्षप्रवेश होतोय की सुरुवातीला त्यांच्या घरची मंडळी येतात की ते भाजपमध्येच थांबतात, घरच्या मंडळींना इकडे पाठवतात युती झाली तर, हा तो एक पर्याय नरेश पाटलांसमोर असू शकतो. कारण शिवसेना शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी युती झाली तर मग नरेश पाटलांच्या अडचणी बऱ्यापैकी कमी होतील आणि मग ते फक्त घरातले उमेदवार शिवसेना शिंदे गटाला देऊ शकतात. ही ती जागा शिंदे गटाला गेली तर ते देऊ शकतात आणि स्वतः छानपैकी स्वतंत्रपणे युतीचा धर्म घरातच उमेदवार आहेत, ताकदीने तेवढे ते काम करू शकतात. म्हणजे नरेश पाटलांच्या अडचणी बऱ्यापैकी कमी होऊ शकतात तसं झालं तर, युती झाली तर. आणि पण ती देखील उमेदवारी जी आहे रेश्मा राजेश पाटील यांची आणि खालची जी पंचायत समिती आहे सासगावची पंचायत समिती, त्या ठिकाणी अद्यापपर्यंत असं काही ठोस कुठलं नाव आलेलं नाही आहे. परंतु प्रशांत साळुंखे यांनी नकार दिला होता, त्यांचं नाव आलं होतं, त्यांनी नकार दिला होता, ती पुन्हा एकदा अडचण तयार झाली होती. पण मला असं वाटतं की ती अडचण आमदारांच्या पातळीवर आमदार दूर करतील अशी एक शक्यता आहे. म्हणजे पुन्हा एकदा प्रशांत साळुंखे हा चेहरा असू शकतो. आता फार काय मोठे चेंजेस त्याच्यात होणार नाही आहे. अगदीच भारतीय जनता पार्टी जर स्वतंत्र लढली ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये तर मात्र प्रशांत साळुंखे हा चेहरा नसेल. नरेश पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीट लढू शकतात. मग पलीकडचे मग ते त्यांना सासगाव पंचायत समितीसाठी त्यांना नरेश पाटलांनाच कोणतरी उमेदवार द्यावा लागेल. मग तो संदीप पाटील त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या घरातला असेल किंवा अन्य कोण असेल ते सगळं बघावं लागेल. पण तो आता एक चित्र क्लिअर झालेलं आहे. BJP आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊ शकतं अशी देखील शक्यता आहे. वरच्या पातळीवरून काही घडामोडी घडल्या तर स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचं फार कोण ऐकत नाही, त्याच्यामुळे युती करावीच लागते. आणि फक्त आता काय भाजपला काय सोडणार शिवसेना शिंदे गट ह्या दोन मतदारसंघात सावरोळी आणि आचकरगावमध्ये, त्या एकदा काय सगळ्या गोष्टी आज सगळ्या त्या गोष्टी क्लिअर होतील. आज क्लिअर होतील. फक्त माझं आणि काय झालंय की उद्याचा रविवार हा फार सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. आजची संध्याकाळ आणि उद्या रविवार, उद्यापर्यंत आज संध्याकाळ ते उद्या रविवार दुपारपर्यंत सगळे उमेदवार जवळजवळ जाहीर होतील. राहणार कोण नाही म्हणजे फार अगदी कशाला ठेवतील, कारण सोमवार मंगळवार अर्ज भरायचे आहेत. माझी माहिती अशी की 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे. आपल्या उमेदवारी अर्ज ज्या काय आहेत जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समित्या या सगळ्या दाखल करणार आहे. शिवसेना शिंदे गट देखील मला असं वाटतं की 21 तारखेला बुधवार आहे त्या दिवशी देखील आपला उमेदवारी अर्ज सगळ्यांचा दाखल करू शकतं. भाजप देखील ताकदीने या ठिकाणी लढणार आहे. त्यांची वासंबे आणि चौक या ठिकाणी ताकद चांगली आहे. ठाकरे गट देखील त्या भागात मजबूत आहे, वासंबे आणि चौक त्या भागात. त्याच्यामुळे हे सगळ्या पक्षांच्या आता निकाल सगळे मुंबईतले राज्यातले निकाल लागले आहेत. नेते सगळे फ्री झालेले आहेत आणि स्थानिक पातळीवरचे नेते देखील त्यांची देखील भिस्त वरच्या नेत्यांना होती. ते नेते आता मोकळे झालेले आहेत. शनिवार आज आहे, उद्याचा रविवार आहे. या 2 दिवसात म्हणजे आजचा दिवस असं समजू आपण की सगळ्या बैठकांवर जाणार आहे, पण उद्याचा दिवस हा उमेदवारी जाहीर होण्याचा दिवस आहे. काय युत्या होतात, आघाड्या होतात, परिवर्तन विकास आघाडी काय, ते सगळं उद्या चित्र क्लिअर होईल. सगळं क्लिअर होईल. आता ज्या ज्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि आहेत उमेदवार, म्हणजे काही ठिकाणी उमेदवार नाही आहेत. परंतु आता मी मगाशी म्हटलं ना की भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार का पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ जे नेते ते सांगणार की शिंदे गटासोबत जुळून घ्या, लढा. म्हणजे मी फरफटे शब्द वापरत नाही, परंतु जावा त्यांच्यासोबत असं काय म्हणणार आहे का? तसं झालं तर मग त्यांना काहीतरी सोडावं लागेल भारतीय जनता पार्टीला सावरोळीमध्ये. कारण विठ्ठल मोरे हा चेहरा देखील तो देखील इच्छुक आहे सावरोळी जिल्हा परिषदेसाठी. आता विठ्ठल मोरे हे जिल्हा परिषदेसाठी लढतात की त्यांना आयत्या वेळी खाली लढावं लागतं, म्हणजे सावरोळी पंचायत समितीसाठी ते देखील बघावं लागतील. तालुका प्रमुख जे शिवसेनेचे संदेश पाटील यांची देखील इच्छा होती सावरोळी पंचायत समितीसाठी, परंतु माझी अशी माहिती आहे की आता ती जर युती झाली तर ती जागा भारतीय जनता पार्टीला जाईल. त्याच्यामुळे त्यांच्या देखील आशा मावळलेल्या आहेत. आणि सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा होता सावरोळीमधला, सुरेश पाटील
की संतोष बेलमारे, तर त्या दोघांचा तो तिढा सुटलेला आहे. माझी अशी माहिती की तटकरे साहेब यांच्यासोबत आज बैठक होईल. मला वाटतं 11-12 वाजता ती बैठक होईल आणि दुपारपर्यंत तो देखील तिढा नाही म्हणता येणार त्याला. आता फक्त कोणाचं त्या मेसेजमध्ये बंद लिफाफामध्ये कोणाला सिग्नल, तर मला असं वाटतं की ते देखील तो देखील चित्र क्लिअर होऊ शकतं. सुरेश पाटील यांना संधी मिळू शकते असं मला वाटतं आणि संतोष बेलमारे यांना खाली लढावर पक्ष सांगेल की तुम्ही खाली लढा असं आहे. पण तो दुपारपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. काय होतं ते खात्रीशीर नाही, पण बघूया असं होण्याची दाट शक्यता आहे. आणि इकडे नरेश पाटील अक्कलगावमध्ये आपल्या घरातल्या मंडळींना पाठवतात की भाजपमध्ये स्वतंत्र लढतात, तर भाजप आपली स्वतंत्र ताकद दाखवणार आहे. काय ते सगळं आता आज दुपार संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत सगळं चित्र क्लिअर होणार आहे. काही लपून राहणार नाही, सगळं चित्र क्लिअर होणार आहे. सोमवारनंतर सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस खालापूरला प्रचंड गर्दी असेल. उमेदवारांची, सगळ्या समर्थकांची, सगळ्या राजकीय पक्षांची आणि मोठा जल्लोषात शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवार आपले नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तिथे एकत्र येणार आहेत. आजचा दिवस थांबूया म्हणजे लक्ष आहे आपलं. आणि दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत काय अपडेट, काय घडामोडी घडतात ते सगळं बघूया. आणि उद्या नेमक्या या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर नक्कीच मी मांडेल. कशा काय कुठल्या काय गोष्टी होतात काय ते सगळं बघावं लागेल. पण एक मात्र खरं आहे की सगळ्यांनी अशी उत्सुकता, सगळ्यांची उत्सुकता शिगायला पोचलेली आहे. एकदा ते जाहीर करा, काय ते एकदा चित्र क्लिअर करा. आणि त्यांना करावं लागणार आहे, त्यांना टाईम बॉन्ड आहे. त्यांना म्हणजे राजकीय पक्षांना टाईम बॉन्ड आहे. त्याला दिवस फार कमी उरलेत, त्याच्यामुळे त्यांना जाहीर करावंच लागणार आहे. आजची संध्याकाळ ते उद्या दुपारपर्यंत हे चित्र एकदम क्लिअर होणार आहे. सगळ्यांच्या उमेदवारी उद्यापर्यंत जाहीर होतील. थांबूया तोपर्यंत, बघूया. आपलं लक्ष आहे, तुमचं देखील लक्ष आहे. थांबूया. धन्यवाद.